आता या जाड्या हिरव्या मिरचींना तुम्ही शिमला मिरची म्हणा किंवा ढोबळी मिरची म्हणा, तिच्या चवीत काहीच फरक पडत नाही. तर आज मी बनवते भरलेली ढोबळी मिरची किंवा भरवा शिमला मिर्च. तर त्यासाठी मी इथं 3 सुरुवातीला घेतल्या होत्या. मसाला जास्त वाटला म्हणून मी 4 ढोबळी मिरच्या घेतल्यात. आता मला एक स्टफिंग करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, लसूण खोबऱ्याचा मसाला, चटणी, मीठ, हळद आणि दाण्याचं 2 ते 3 चमचे कूट, सोबतच थोडंसं तेल ॲड करायचं आणि सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा. आता मसाला ढोबळी मिरचीमध्ये भरण्यासाठी देठ काढून घ्यायचा आणि मधल्या ज्या बिया असतात त्या सर्व काढून घ्यायच्या आणि ढोबळी मिरची पोकळ बनवायची, म्हणजे त्यात आपल्याला मसाला भरायचा आहे आणि हा मसाला चारही मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा. आता मसाला भरल्यानंतर थोडासा मसाला शिल्लक ठेवायचा, जो आपण फोडणीमध्ये वापरणार आहे. तर फोडणी करण्यासाठी थोडंसंच तेल ॲड करायचं, कारण मसाल्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे. आणि जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आणि जो आपण शिल्लक मसाला ठेवला आहे तो टाकून मग 1-2 ते 3 मिनटं मसाला चांगला परतायचा आणि ढोबळी मिरची सुलट ठेवायची, म्हणजे तिचा मसाला खाली पडणार नाही अशा पद्धतीनं ठेवायची आणि 5 ते 7 मिनटं चांगली परतून घ्यायची लो फ्लेमवरती, कारण मसाला जळू शकतो. आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवताना काय करायचं, त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे मसाला खाली जळत नाही. आता अशी तुमची 10 ते 15 मिनटात मिरची तयार होते, पण तुम्हाला सतत ती हलवावी लागेल. तर मसाला जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे. तुम्हाला जर फक्त वाफेवर बनवायची असेल तर तशीही बनवू शकते. तर मी पाणी ॲड केलं आणि एक 10 मिनटामध्ये माझी मिरची छान अशी तयार झाली. आता ही ढोबळी मिरची किंवा भरवा शिमला मिर्च तुम्ही ऑफिसमध्ये टिफिनला नेऊ शकता, लहान मुलांच्या स्कूल बॅगमध्ये टिफिनमध्ये देऊ शकता किंवा भातासोबत तोंडी लावायला एक उत्तम पर्याय आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.